आदिवासी भागात मार्गशीर्ष महिन्यात आदिवासी बांधवांचे कुलदैवत म्हणजेच डोंगऱ्या देवाचा मोठा उत्सव साजरा केला जातो। या उत्सवात विविध आदिवासी गीते पावरीच्या मधुर सुरावर तालावर डोंगऱ्या देव व निसर्ग देवतेची गौरवगाथा गायली जाते। नाशिक जिल्ह्यात कळवण, सुरगाणा, बागलाण, पेठ, दिंडोरी, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या आदिवासी तालुक्यात आदिवासी बांधव डोंगऱ्या देवाचा कार्यक्रम करतात। यावर्षी कळवण तालुक्यातील हिंगवे गावातील आदिवासी बांधवांनी ही परंपरा कायम ठेवत आदिवासी संस्कृती व आदिवासी समाजाचे वैचारिक ज्ञान, श्रद्धा, शिक्षण, व्यसन, बालविवाह यासारख्या विविध प्रकारचे अभ्यासमय विषय घेऊन आगळीवेगळी सुरुवात हिंगवे गावाने केली। त्याच अनुषंगाने तालुक्यातील तहसीलदार रोहिदास वारुळे, आबोना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांनी हिंगवे गावातील आदिवासी समाजाच्या या कार्याचे खूप कौतुक केले। कपडे डिझाईन असेल, खाण्यापिण्याच्या ह्या असतील पद्धती, ह्या फार चुकीच्या आहे। कारण त्यांच्या तिकडे त्यांच्या देशामध्ये जशी परिस्थिती आहे त्यानुरूप त्यांचं ते कपडे वापर असेल किंवा खानपान असेल, पण तशी परिस्थिती आपल्याकडे नाही। आपल्या भारतामध्ये अन्नधान्य पुरेपूर उपलब्ध आहे। आपण त्यामुळे जे पॅक फूड आहे, जे पॅक फूड म्हणजे काय, काय कुरकुरे असतील, हे असेल पेय असतील वेगळे थंड पेय, तर कृपा करून त्याचं सेवन करू नका। या निमित्ताने मी आपल्या सर्वांना सांगेन, कारण ज्या फॅक्ट आपण आता फेसबुक वगैरे जर गेलो तर त्याच्यावर जर माहिती घेतली तर कुरकुरे वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्यांच्याकडे अवेलेबल आहे, त्यांच्याकडे कुकर अवेलेबल आहे, त्याचं ते हाड आहे तर ते हाड वापरलं जातं त्या कुरकुरेमध्ये, कोणाला माहिती नसेल। तर कशासाठी खायचं या गोष्टी, कारण आपल्याकडे जर ताजं ताजं सर्व अवेलेबल आहे। तुम्हाला गाजर खाऊ वाटलं तर गाजर मिळते, तुम्हाला वेगवेगळी काकडी खाऊ वाटली तर काकडी मिळते। तर आपण ह्या पॅक फूड कशासाठी खायचं, परदेशामध्ये त्यांच्याकडे धान्य पुरेपूर नसल्यामुळे ते पॅक फूड करतात आणि मग ते 15-15 दिवसाची बर्गर, पिझ्झा वगैरे पॅक केलेलं असतं, फार घाणेरडं असतं। पण त्यांना पर्याय नाही, त्यांच्याकडे अन्न धान्य उपलब्ध नाही। आपल्याकडे आपल्याला रोज ताजं मिळतंय, रोज तुम्हाला ताजं दूध मिळतंय गाईचं, रोज तुम्हाला वेगवेगळे पेय ताजे मिळत आहेत, तर का बरं आपण ते कोल्ड्रिंक्स प्यायच्या, त्याच्यामध्ये वेगवेगळे केमिकल्स वापरलेले असतात आणि त्याच्यामध्ये जे ते पिण्यामुळं आज जे काही प्रमाण वाढले, आज कॅन्सरचं प्रमाण भारतामध्ये जास्त प्रमाणात वाढले, फक्त एकमेव ते कारण आहे पॅक फूड खाण्यामध्ये। तर आपल्या सर्वांना विनंती आहे, आपली जी संस्कृती आहे, आपली जी परंपरा आहे, आपलं जे खानपान आहे, विशेष करून तुमची जी नागली आहे त्या नागलीबद्दल तुम्ही विशेष करून माहिती घेतली, तिला एवढे औषधी गुण आहेत तर त्या नागलीची पेज पिलं तरी माणूस किती आजारी असला तरी बरा होतो, एवढे जे गुण आहेत। तसेच त्यांनी अंधश्रद्धा न बाळगता श्रद्धा बाळगावी व आपल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावा, तसेच त्यांना उच्च शिक्षित करून अधिकारी बनवावे आदी विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले। यावेळी हिंगवे ग्रामस्थांनी वारुळे व शिंदे यांचे आभार मानले। उमेश खांडवी, मी नाशिककर न्यूज, सुरगाणा।